आज वाटलं नव्हतं की एका वस्तूसाठी आम्हाला एवढं लांब जायला पडणार आहे, डायरेक्ट बॉर्डर क्रॉस. सकाळी उठवलेलंच होतं मम्मीने लवकर ना, मागे पाठवलं ना, म्हटलं की जा आणि पहिले ब्रश कर. कॉलगेट पण संपलेला होता, आता जेमतेम दाबून दाबून काढला, तर वरतून हेलिकॉप्टर बघत बघत पडता वाचला. गुजरातवरून आपला कार्तिक दादा पण आलेला, तो म्हटला की चल आपण जाऊ चाय नाश्ता करायला. त्याला बोलला की बाबा पहिले मला भुक्का भरून दे, दाबून जेवढं होईल तेवढं. त्याने खरंच भरून देऊन टाकला. एकदम चुस्कियों के साथ खातच होता, तर दादाने वडापावचा बदला एवढा फास्ट गाडी चालवून घेतला की सांगू नका. इथे टाइमपास करत बसलेलेच होते की तेवढ्यात आला यो गद्दार ना मिस्टर बीन. गद्दार मिस्टर बीनच्या गळ्याला आणि पायाला दोरी बांधली आणि जातच होतो उडवायला. तेवढ्यातच गोल्डन ब्रिज वाला बाई आला. फिश कंटाळा तर यायलाच लागलेला होता. दादासोबत बसून नावे बोलले की चल जाऊन येऊ मुंबईला फिरून ये, आपली मुंबई छोटी मुंबई. फिरत आंबाडी रोडला आलेलेच होते की तेवढ्यामध्ये दिसले बोरं. हलवले तरी काय पडायचे नाव नाही घेत. मी तर म्हटलं जा नको पडू, नाही पाहिजे मला. मी चालला घेऊन फटाफट घेतले इडली. गरम इडली ठेवायला तर जागा नव्हती, पण इकडे लटकवला आणि दादानी पाय पण असा ठेवला की सांगू नका. घरी आलेलंच होता. बघतो तर काय आत्माराम तुकाराम बिड्यांची स्कूटर. बोरं पण नाही खाल्लेले ना. इकडे येऊन बघतो तर काय पूर्ण प्लेट खाली. तेवढ्यातच भाऊजी आले ना, म्हटलं की चल कोण आपण जाऊन फिरून येऊ, काहीतरी घेऊन यायचं. मी तर जाम खुश झाला की चला भाऊजी फिरून येऊ. एकदा घरी पण बसला कंटाळायचं. रे बापरे भाऊजी पहा ना. थोड्या पुढे गेलेलेच होते की तेवढ्यामध्ये भेटले भाऊजींच्या घरवाले. भाऊजी तर म्हटलेले की इकडे तसे आंबाडी तिथं कुठे येऊन गेले तर काय माहिती, पण जागा बोलायचं एकदम चुम्मे सरी होती. हा भाऊजींना हळूच विचारला, भाऊजी एखादा कोंबडा काढू काय हुंदल बुजून. तुम्ही जे समजायचं ते नाही आहे. आंबट दूध. मग काय आंबट दूधचा खट्टा वास घेत आले आम्ही इकडे छोटी नवी मुंबई. तेवढ्यातच पप्पांचा फोन आला ना, म्हटलं की जा आणि थंड